स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत तुमची इंग्लिशची ऍक्टिव्हिटी नंबर 24. तर अशाच पद्धतीने जे काही ब्रिज कोर्सचे व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे त्या संदर्भातल्या ज्या काही नोटिफिकेशन्स असतील त्या तुम्हाला मिळत राहतील. सो गाईज, चला आजची जी काही आपली ऍक्टिव्हिटी नंबर 24 आहे त्याला सुरुवात करूया. यामध्ये सुरुवातीला तुमच्यासाठी काही सूचना आहेत, तर लक्षात घ्या. तर या सूचना काय आहेत हे लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमचे टीचर जे काही प्रश्न विचारतील, जे काही पॅसेज वाचायला सांगतील ते वाचायचे आहेत व्यवस्थितपणे. तुम्हाला तुमच्या टीचर सोबत ग्रुप बनवायचा आहे, जोड्या बनवायच्या आहेत आणि काय करायचं आहे, तर त्यांना डिस्कस करण्यासाठी तुमचे जे काही टीचर आहेत तर ते काय करतील, तुम्हाला डिस्कस करण्यासाठी सांगतील. तशाच पद्धतीने तुमचे टीचर तुम्हाला वेगवेगळे आन्सर सॉल्व्ह करायला सांगतील. सो टीचर ज्या पद्धतीने गाईड करतील त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे जे काही वर्क असेल ते करायचं आहे. ओके. त्यानंतर आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट. स्टुडंटना काय करायचे म्हणजे तुम्हाला काय करायचे, तर रीड द गिवन पॅसेज, दिलेला पॅसेज वाचायचा आहे. डू पेअर और ग्रुप डिस्कशन, तुम्हाला ग्रुप डिस्कशन किंवा पेअर डिस्कशन करायचं आहे. त्यानंतर आहे आन्सर ऑल गिवन क्वेश्चन्स, तर देण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. मॅच द पेअर्स, फिल इन द ब्लँक्स, आस्क फॉर डाउट्स, जे काही प्रश्न असतील, मॅच द पेअर्स असतील, फिल इन द ब्लँक्स असतील, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. आणि तुमचे जे काही डाउट्स आहेत ते डाउट्स सुद्धा तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला आहे लर्निंग ऍक्टिव्हिटी, आणि ही जी काही लर्निंग ऍक्टिव्हिटी आहे यामध्ये आपल्याला एक पॅसेज देण्यात आलेला आहे आणि जो काही पॅसेज आहे तर त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. तर चला सुरुवात करूया. Our ancestor had great difficulty in getting books. Now our difficulty is what to read. तर आपले जे काही पूर्वज होते त्यांना पुस्तकं मिळवण्यामध्ये खूप कठीण परिस्थितींना तोंड द्यावं लागायचं, पण आता आपल्यासमोर दुसरीच अडचण आहे. ती म्हणजे काय, तर आपण कुठून वाचायला सुरुवात करायला हवी किंवा काय वाचायला हवं हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. देर आर बुक्स अँड बुक्स बट आवर ऑफ रीडिंग आर व्हेरी फ्यू. तर खूप पुस्तक आहेत, एवढे पुस्तक आहेत की आपल्याला प्रश्न पडतो की कोणते पुस्तक वाचायची, कोणते पुस्तक वाचायची नाही. पण आपले जे काही वाचनाचा वेळ आहे, वाचनाचा जो काही टायमिंग आहे तो कमी आहे. देअरफॉर चॉईस बिकम इसेन्शियल. त्यामुळे आपली जी काही चॉईस असते, निवड असते, ती महत्वपूर्ण ठरते. वी शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट व्हॉट वी रीड. तर आपल्याला खूप केअरफुल असायला हवं की आपण काय वाचायला हवंय, काय वाचायला नकोय. देअर आर बुक्स विच poison our lives by suggesting evils. We should keep them at arm's length. तर अशी काही पुस्तकं आहेत जी की आपल्या आयुष्यामध्ये विष कालवायचं काम करतात. म्हणजे उदाहरणामध्ये लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला काय होतं, तर एखाद्या पुस्तकाचा आपल्यावर एवढा प्रभाव पडतो की त्या पुस्तकामध्ये आपण पूर्णपणे घडून जातो. त्या पुस्तकामधले जे काही विचार असतील ते चुकीचे असतील, नकारात्मक असतील, तरी सुद्धा आपण ते घ्यायला लागतो. त्यामुळे एखाद्या पुस्तकाचं वाचन करताना, त्याची निवड करत असताना व्यवस्थितपणे त्याची निवड करा. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, we should read only those books which have stood the test of the time. आपल्याला अशी पुस्तकं वाचायला हवी जी की काळानुसार, काळाच्या ओघामध्ये सुद्धा आजतायक त्यांचं जे काही अस्तित्व आहे ते टिकून आहेत. Such books are our great classics like the रामायणा अँड द गीता. आणि हे जे काही पुस्तकं असतात ते उपदेश करणारे असतात. उदाहरणामध्ये आपलं रामायण असेल, गीता असेल, ते कंटेन द विजडम ऑफ आवर सेजेस अँड सन्स. तर त्याच्यामध्ये काय आहे, तर आपल्या साधू संतांनी दिलेल्या ज्या काही शिकवणी आहेत त्या त्याच्यामध्ये शहाणपणा आहे तो त्याच्यामध्ये आहे. दे हॅड अपीअर्ड मॅनकाइंड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. तर त्यांनी काय केलं, तर जनरेशन टू जनरेशन मध्ये जे काही मॅनकाइंड होतं, मानवजातीमध्ये त्यांनी त्यांची उपदेशाचे जे काही बीज होते ते पेरायला सुरुवात केली. रीडिंग ऑफ सच बुक्स हॅज एम्पॉवरिंग इन्फ्लुएन्स ऑन अवर माइंड अँड कॅरेक्टर. तर अशी पुस्तकं वाचणं म्हणजे आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं आणि आपल्या चारित्र्याचा सुद्धा विकास करणं. इट गिव्स अ स्पिरिच्युअल एन्जॉयमेंट. हे आपल्याला आध्यात्मिक आनंद तर देतोच, पण आणखी काय देतो, दिस बुक्स गिव्स अस इंट्रॅक्शन्स विथ एंटरटेनमेंट. आणि हे पुस्तक आपल्याला इन्स्ट्रक्शन, सूचना देतात विथ एंटरटेनमेंट, मनोरंजनासोबत आपल्याला सूचना सुद्धा देण्याचं काम ते करतात. दे रिप्रेझेंट आवर अँशियंट कल्चर. ते आपल्या अँशियंट कल्चर म्हणजे पुरातन जे काही कल्चर आहे, परंपरा आहे, ते सुद्धा रिप्रेझेंट करतात. त्यानंतर ते सेट बिफोर अस हाय आयडियल्स टू फॉलो. ते आपल्या समोर नवीन नवीन उद्दिष्ट ठेवतात किंवा मग
पूर्वी जे काही लोकांनी केलं, पूर्वी राम हा एक वचनी होता, एक बाणी होता असं म्हटलं जायचं. तर त्यांची जी काही उद्दिष्ट होती, त्यांची जी काही गुण होती, ते आपल्या समोर मांडली, आपल्या समोर आयडियल पर्सनॅलिटीज ठेवल्या. दे आर अवर बेस्ट फ्रेंड, बेस्ट गाईड्स अँड द बेस्ट ट्रेजर. ते आपल्या बेस्ट फ्रेंड्स आहेत, बेस्ट गाईड्स आहेत आणि आपला सर्वोत्तम खजिना सुद्धा आहेत. तर पुस्तकांपेक्षा भारी मित्र, पुस्तकांपेक्षा चांगले मित्र आपल्याला शोधून सुद्धा भेटणार नाही. कारण पुस्तकं अशी असतात, जर आपण त्यांच्या समवेत राहिलो तर आपण त्यांच्यासारखे बनतो किंवा त्यांच्या प्रवाहामध्ये त्यांच्याकडे आपण वाहत जातो. इतके छान हे पुस्तकं असतात. तर याच्यावर आता काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला सुरुवात करा. रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट वन. तर इथे आपल्याला पॅसेज व्यवस्थितपणे रीड करायचा आहे आणि याचे जे काही आन्सर्स असतील ते आपल्याला व्यवस्थितपणे द्यायचे आहेत. सो गाईज, रेडी आन्सर्स द्यायला? तर पहिला जो काही आन्सर आहे दॅट इज वी शुड बी सिलेक्टिव्ह, बिकॉज आपल्याला सिलेक्टिव्ह असायला हवं. यामागचं कारण काय? देर इज ग्रेट नंबर ऑफ बुक अवेलेबल टू अस, दॅट इज ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन सेकंड आहे वी शुड अवॉइड दोज बुक्स विच, आपल्याला अशी पुस्तकं टाळायला हवी जी काय करतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी, करप्ट आवर लाईफ बाय सजेस्टिंग इव्हिल्स. तर आपल्याला जे काही विषाप्रमाणे सूचना असतात, विषाप्रमाणे काय असतात, सजेशन्स असतात, ते देऊन आपला जो काही जीवन आहे तो करप्ट करतात. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे दॅट इज द बुक विच हॅव स्टूड द टेस्ट ऑफ टाइम आर कॉल्ड डॅश डॅश. तर अशी पुस्तकं जी की टाइम सोबत टेस्ट ऑफ टाइम पास केलेली आहेत त्यांना आपण काय म्हणतो? ग्रेट बुक्स म्हणतो. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4 दॅट इज व्हॉट इज ऑर आर स्पेशल क्वालिटी और क्वांटिटीज ऑफ क्लासिक्स. तर जे काही स्पेशल क्वांटिटी आहेत क्लासिक्सच्या त्या कोणत्या कोणत्या आहेत? तर ते जेवढे ऑप्शन देण्यात आले होते ते सर्व ऑप्शन्स करेक्ट आहेत. सो ऑप्शन विल बी डी, ऑल ऑफ द अबोव. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे अन एक्सप्रेशन इन द पॅसेज विच मीन्स गुड इफेक्ट इज. तर आपल्या या पॅसेज मध्ये एक वाक्यप्रचार आहे गुड इफेक्ट. याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो ऑप्शन सी दॅट इज हाय आयडियल्स. त्यानंतर आहे प्रॅक्टिस. तर इथे आपल्याला प्रॅक्टिस साठी एक ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तर त्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय देण्यात आलेलं आहे लक्षात घ्या. सी हिअर, 1 मिनिट. ओके, तर इकडे लक्ष द्या. तर यानंतर जे काही आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आले होते त्यांचे आन्सर्स आपण दिलेले आहेत. त्यानंतर आहे सॉल्व ऍक्टिव्हिटी और डेमो ऍक्टिव्हिटी. तर ह्या डेमो ऍक्टिव्हिटी तुमचे जे काही टीचर्स असतील ते तुमच्याकडून करून घेतील. तर याच्यामध्ये तुम्हाला वन वर्ड मध्ये आन्सर्स द्यायचे आहेत आणि ते बरेचसे क्वेश्चन्स घेऊन मग तुम्हाला त्यांचे आन्सर्स द्यायचे आहेत. सो बी रेडी फॉर दॅट गाईज अँड बेस्ट लक. तर त्यानंतर आहे प्रॅक्टिस क्वेश्चन. तर प्रॅक्टिस लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. इथे आपल्याला एक पिक्चर देण्यात आलेला आहे, बट प्रॉब्लेम इज दॅट की आपल्याला तो पिक्चर व्यवस्थित क्लिअरली दिसत नाहीये. पण तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये विचारण्यात आलेले जे काही प्रश्न होते त्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते आपण व्यवस्थितपणे त्याचे विथ आन्सर्स लिहिलेलं आहे आणि ते तुम्हाला मिळणार सुद्धा आहे. सो डोंट वरी गाईज. तर इकडे लक्ष द्या. तर त्याचे आन्सर्स काय आहेत? आन्सर इन 1 वर्ड. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट गिव्स अस हीट अँड लाईट. आपल्याला हीट आणि लाईट कोण देतं? दॅट इज सन. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे हाऊ मेनी कलर्स डज अ रेनबो हॅव. त्यानंतर त्याचं करेक्ट आन्सर आहे दॅट इज 7. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे वेअर डू यू सी द सन. तुम्हाला सन, मून अँड स्टार्स, आपल्याला चंद्र, तारे, ग्रह कुठे दिसतात किंवा त्यापेक्षा सूर्य, चंद्र आणि तारे कुठे पाहायला मिळतात? तर ते आपल्याला आकाशामध्ये पाहायला मिळतात. इथे आपला पहिला प्रश्न संपतो. आता दुसरा प्रश्न लक्षात घ्या. फिल इन द ब्लँक्स विथ द गिवन वर्ड्स. इथे आपल्याला देण्यात आलेले जे काही शब्द आहेत तर ब्रॅकेटमध्ये, तर त्यावरून आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर चला सुरुवात करूया. ब्रॅकेटमधले शब्द लक्षात घ्या. रेन, ब्ल्यू, नाईट, स्टार्स, मून अँड सन. तर चला सुरुवात करूया. फर्स्ट आहे ड्युरिंग द डे द स्काय इज डॅश डॅश इन कलर. तर दिवसाच्या वेळेला स्काय कसा असतो? निरभ्र निळा असतो. त्यानंतर सेकंड दॅट इज द डॅश डॅश इज अ ह्यूज बॉल ऑफ फायर. तर आपल्या सूर्यमालेमध्ये जेवढे प्लॅनेट आहेत, जेवढे स्टार्स आहेत, तर त्याच्यापैकी मोठा आगीचा गोळा, मोठा हीटचा गोळा कोण आहे? दॅट इज सन, आपला सूर्य. त्यानंतर क्वेश्चन थर्ड आहे दॅट इज डार्क क्लाउड्स ब्रिंग्स डॅश डॅश. जे काही काळे ढग असतात ते काय घेऊन येत असतात? तर ते काळे ढग येताना पाऊस घेऊन येत असतात. त्यानंतर फोर्थ आहे दॅट इज द स्काय इज डार्क ड्युरिंग द डॅश डॅश. जे काही आभाळ असतो रात्रीच्या वेळेला कसा असतो? तर तो डार्क ड्युरिंग द नाईट. त्यानंतर फिफ्थ आहे द मून चेंजेस द शेप एव्हरी नाईट. आपला जो काही चांदमामा आहे तर दररोज काय करतो? दररोज त्याचा जो काही आकार आहे तो बदलत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज 6
द स्टार्स ट्विंकल ओनली ऍट नाईट. जे काही स्टार्स असतात ते फक्त रात्रीच्या वेळेला काय होतात, ट्विंकल ट्विंकल करत असतात. आपण लहानपणी एक पोयम म्हणायचो, आठवते का तुम्हाला? दॅट इज ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, अप अबव द वर्ल्ड सो हाय, मायकल डायमंड इन द स्काय. तर ही जी काही पोयम आहे ती आपण म्हणायचो आणि त्यामधून आपल्याला काय त्यामधून आपल्याला काय प्रतीत करायचं असायचं की आकाशामध्ये जे काही तारे आहेत ते काय होत आहेत, ट्विंकल होत आहेत. सो इथे आपण ही ऍक्टिव्हिटी पाहिली आहे. त्यानंतर आहे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी और पॅरलल ऍक्टिव्हिटी, ज्याला आपण रेनफोर्समेंट म्हणतो. तर यामध्ये तुम्हाला जे काही कळप असतात, वेगवेगळ्या प्राण्यांचे कळप असतील, चाव्यांचं सुडगं असेल, तर त्यांना काय म्हणायचं हे देण्यात आलेलं आहे. तर ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला फक्त रीड करण्यासाठी आहे. सो रीड इट गाईज विथ केअरफुली. त्यानंतर आहे लास्ट क्वेश्चन, दॅट इज इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन म्हणजे काय, तर आपल्याला या पूर्ण आजच्या या भागामध्ये काय समजलं, आपल्याला काय काय गोष्टी समजल्या. पहिला क्वेश्चन आहे त्यावरती, दॅट इज व्हॉट डिफिकल्टी डू यू फील अबाउट रिडिंग. तुम्हाला वाचण्यामध्ये कोणती डिफिकल्टी येते? दॅट इज द रिडिंग आवर्स आर लेस अँड वी हॅव लॉस्ट बुक्स. तर आपल्याकडे वाचनाचा जो काही वेळ आहे तो कमी आहे, पण आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं मात्र उपलब्ध आहेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, हु आर अवर बेस्ट फ्रेंड्स. आपले बेस्ट फ्रेंड्स कोण आहेत? बुक्स आर अवर बेस्ट फ्रेंड्स. त्यानंतर तिसरा आहे, दॅट इज इन विच बुक कंटेन द विजडम ऑफ अवर सेजेस. तर कोणत्या पुस्तकांमध्ये आपल्या साधू संतांनी दिलेलं शहाणपणा किंवा ज्याला आपण म्हणतो उपदेश आहेत, दॅट इज रामायण अँड गीता कंटेन द विजडम ऑफ अवर सेजेस. आपल्या साधू संतांनी, आपल्या पूर्वजांनी दिलेला जो काही शहाणपणाचे उपदेश होते, तर ते उपदेश आपल्याला रामायण आणि गीतामध्ये पाहायला मिळतात. सो गाईज इकडे लक्ष द्या. इथे आपला जो काही आपला आजचा ऍक्टिव्हिटी शीट नंबर किती होता, दॅट इज, तर ऍक्टिव्हिटी नंबर 24 इथे संपतो. यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंट करा, किंवा मग तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय, तर त्या नंबरवरती तुमची जे काही अडचणी असतील तर तुम्ही मेसेज करू शकता. तशाच पद्धतीने आपण फक्त ब्रिज कोर्स घेत नाही, तर त्याचबरोबर किंवा त्यापूर्वीपासून आपण 6 to 10 स्टँडर्ड पर्यंतचे लाईव्ह सेशन सुद्धा घेतो. त्यामध्ये आपण मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि सायन्स या तिन्ही सब्जेक्टचे लाईव्ह सेशन्स घेतो. सो तुम्हाला हवं असेल तुम्ही याचे स्क्रीनशॉट घ्या, तुमचे जे काही फ्रेंड्स असतील तर त्या फ्रेंडशी शेअर करा. तशाच पद्धतीने आपले वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, तर तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तशाच पद्धतीने 8th स्टँडर्डचे आपल्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. सो गाइस, वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय, टेक केअर. व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. बाय.